खरं तर आम्हाला या ठिकाणी बसायला लागू नये होतं, परंतु या जिल्हा परिषदनं जाणून बुजून आम्हाला तटवलेलं आहे। तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचा निषेध नोंदवतो। याच जिल्हा परिषदमध्ये आमच्या 5 बांधवांना सुद्धा पेन्शन दिलेली आहे, मग आमच्यावरच अन्याय का? आणि हे नुसतं आम्हाला झुलवत ठेवायचं काम चालू आहे। पेन्शन आमच्या हक्काचं आहे, ते मिळालाच पाहिजे। जर उद्या आमच्या जीवितास काय कमी जास्त झालं तर ह्याला जिल्हा परिषद जबाबदार राहील। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। दर्शक नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मी आता कोल्हापूरमधील जिल्हा परिषदेच्या बाहेर आहे। जवळपास 5 दिवस झाले कोळी समाजाचे जे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, हे सेवानिवृत्त कर्मचारी इथं आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। सर नमस्कार, काय सांगाल? 5 दिवस झाले जवळपास बघायला गेलं तर फॅमिली आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासोबत इथं आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। नेमक्या मागण्या काय आहेत? या ठिकाणी खरं तर आम्हाला या ठिकाणी बसायला लागू नये होतं, परंतु या जिल्हा परिषदनं आम्हाला हेतू पुरस्कार आणि शासन निर्णय असताना सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ या जिल्हा परिषदच्या काही अधिकाऱ्यांनी, खास करून त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागातला लांडे असेल किंवा मनीषा देसाई मॅडम असतील, अन्य खालील जे कोरवे असेल किंवा हसबे मॅडम असतील, यांनी जाणून बुजून आम्हाला तटवलेलं आहे। कारण का तर एक माध्यमिक विभाग देतो आणि प्राथमिक विभाग देत नाही, हा खरोखर आम्हाला आमच्यावर घोर अन्यायकारक हा निर्णय आहे। आणि म्हणून आम्हाला रस्त्यावर आणायची पाळी आली आणि म्हणून मी या उपोषणकर्त्यांच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचा निषेध नोंदवतो। क्या मागण्या काय आहेत? या माध्यमातून देत असताना आमची एकच मागणी आहे, आम्हाला फक्त पेन्शन PPO ऑर्डर मिळालं पाहिजे आणि कायद्यानं 14/12/2022 असू दे, 300 संविधानातलं 300 कलम असू दे, या पद्धतीनं त्यांना निर्णय देणं गरजेचं आहे। परंतु ते महाराष्ट्र शासनाकडे बोट दाखवतात आणि म्हणून ही रस्त्यावर उतरायची पाळी आलेली आहे असं मी म्हणून या ठिकाणी म्हणतो की पेन्शन आमच्या हक्काचं आहे, ते मिळालाच पाहिजे अशी माझी मागणी आहे। 14/12च्या शासन निर्णयानुसार 30 जिल्हा परिषदेने पेन्शन दिलेले आहे। आमच्या इथल्या जिल्हा परिषदेल्या माध्यमिक विभागानं पेन्शन दिलेलं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहे, गव्हर्नमेंट सर्व्हंट बँकेनं दिलेलं आहे, ट्रेझरीनं दिलेले आहेत। याच जिल्हा परिषदमध्ये आमच्या 5 बांधवांना सुद्धा पेन्शन दिलेली आहे, मग आमच्यावरच अन्याय का? यासाठी आम्ही शिवना मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी भेटलो। त्यासाठी आम्ही 14 डिसेंबर 2023ला 1 दिवसाचं उपोषण केलं। त्यावेळेला आम्हाला सांगितलं की तुमचा विषय संपवतो। आता 15 ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसलो, त्यावेळी शिवनी लेखी पत्र दिलं आम्हाला, तुमचा विषय आम्ही संपवतो। आणि परत आम्हाला सांगतात की आम्ही मार्गदर्शन घ्यायला लागलो आहे आणि हे नुसतं आम्हाला झुलवत ठेवायचं काम चालू आहे। त्यामुळं आम्ही आज 32 कर्मचारी आहोत, त्यापैकी 21 कर्मचारी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत, त्यापैकी 3 कर्मचारी CPR दाखल आहेत। जर उद्या आमच्या जीवितास काय कमी जास्त झालं तर ह्याला जिल्हा परिषद जबाबदार राहील। आता याचं जे निवेदन आहे ते तुम्ही आजवर दिलेलं आहे, मग कोण याला अडथळा कोणाकडून येत आहे? याला फक्त आमच्या जिल्हा परिषदेतले जे जाहीरीतले शुक्राचार्य आहेत त्यांचाच विरोध आहे। 14/12चा शासन निर्णयाचा नुसता तिने कीस काढायचं, शब्दशः अर्थ काढायचं चालू आहे। महाराष्ट्राचे सचिव यांनी आदेश दिलेला आहे की 14/12च्या निर्णयानुसार यांना पेन्शन द्या म्हणून, तरीसुद्धा हिने 23चं पत्र असताना ते 24चं पत्र आलेलं, 25च्या पत्राला सुद्धा हिने वाटाण्याची अक्षता लावलेले आहेत। आता बघायला गेलं तर खासदार आलेत, आमदार आलेत, यांची बैठक 100% आमच्या मागण्या काय मान्य होतील। काय आदरणीय धैर्यशील दादा आलेले आहेत, यड्रावकर साहेब आलेले आहेत, आसगेकर साहेब आलेले आहेत, राजेंद्र पाटील राजेश पाटील साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर संजय पाटील भाजपचे अध्यक्ष आलेले आहेत, विजयशिव भोजे आलेले आहेत, ह्या राजवर्धन नाईक निंबाळकर आलेले आहेत। या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला आशा आहे की आमचा 100% आज प्रश्न संपणार आहे। जर नाही संपला तर आम्ही आहे त्याच ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहोत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।